मित्रांनो, शिवाय अकॅडमी या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. MPSCच्या तयारीसाठी, MPSC आणि UPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विविध कोर्स शिवाय अकॅडमीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जे तुमच्या मोबाईल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये उपलब्ध आहेत. तर जरूर ते डाउनलोड करून ते कोर्स एक्सप्लोअर करा. अन्यथा फ्री मटेरियल पण त्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट वापरायला मिळू शकतं किंवा तुम्हाला अभ्यासाला मदत करू शकतं. ठीक आहे. MPSC राज्यसेवा पूर्व 2020च्या प्रश्नपत्रिकेतील भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या प्रश्नांच्या विश्लेषणासंदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सांगायच्या आहेत मित्रांनो. त्यापैकी पहिली बाब म्हणजे शब्द किंवा संकल्पना या तुमच्या चांगल्या पद्धतीनं तयार असल्या पाहिजे. कोणकोणत्या बाबी? शब्द आणि संकल्पना. आता शब्द आणि संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट या गोष्टी तुम्हाला कशातून मिळतात? तर पुस्तकातून तर मिळतात, पण त्यासोबतच तुम्हाला त्या मिळतात वर्तमानपत्रातून. म्हणून न्यूजपेपर, वर्तमानपत्र वाचणं हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा एक आत्मा आहे. बहुतांश लोक याला नाकारताना मला काही दिवसांपासून दिसत आहेत मार्गदर्शन करणारे, की नाही वर्तमानपत्र वाचण्याची काही गरज नाही आहे. पण माझं मत वेगळं आहे. त्यापेक्षा वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे. एक भावी अधिकारी जर विद्यार्थ्याला बनायचं आहे तर आजूबाजूच्या जगाशी त्याला नेहमी कनेक्ट असलंच पाहिजे आणि ते वर्तमानपत्रासारखं सुंदर माध्यम त्यापेक्षा वेगळं दुसरं कोणतंच असू शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला सर्व नंबर क्रमांक 2, तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्मवर प्रश्न आणि त्याच्या उत्तराचं विश्लेषण मिळतं आहे. येतं लक्षात? इतर मार्गदर्शक त्यांच्या विश्लेषणाच्या प्रोग्राममध्ये काय करतायत? प्रश्न वाचून दाखवतायत किंवा प्रश्न सांगतायत, सोबत विद्यार्थ्यांना उत्तर कसं निवडायचं याचं मार्गदर्शन करतायत. तुमचा हा प्रोग्राम वेगळा का आहे? किंवा मी जी भूमिका तुम्हाला या विश्लेषणाच्या कोर्समधून मांडतो आहे ती वेगळी का आहे? कारण की मी तुम्हाला फक्त प्रश्नातूनच उत्तर कसं निवडता येईल याची माहिती देतोय. येतं लक्षात? म्हणून हा कोर्स आपला इतरांपेक्षा वेगळा आहे. चला तर मग आजच्या चर्चेला, विश्लेषणाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहेत? अयोग्य आहेत म्हणजे कशी आहेत? चुकीची आहेत. चुकीचे विधान ओळखायचं आहे. चुकीच्या विधानांचा गट ओळखायचा आहे. ठीक आहे. मग पहिलं विधान आहे, विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. म्हणजे कशावर फोकस ते मित्रांनो याच्यामध्ये? GNP. कशावर फोकस आहे? GNPवर फोकस आहे. पुढचं स्टेटमेंट, उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पुन्हा GNPमध्ये केला जातो. तिसरं विधान, प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते. कोणतं उत्पन्न दर्शवतं? सीमांत उत्पन्न दर्शवतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला एक बाब या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे की कॉन्सेप्ट कोणती आहे? तर कॉन्सेप्ट आहे GNPची. GNPची कॉन्सेप्ट कोणत्या कॉन्सेप्टपासून डिराईव्ह होते? तर GDP ज्या वेळेला करतो त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप पुढची GNP करते आणि त्याच्या पुढचं स्टेप बाय स्टेप NNP करते. तुम्हाला वेगवेगळ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाच या तिन्ही संकल्पना विचारलेल्या आहेत. ते तुम्हाला विश्लेषणामध्ये कळालेलंच असेल. आता या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला मला विचारलेलं आहे GNP बद्दल. ज्या वेळेला GDPमध्ये आपण विचार करतो त्यावेळेला देशातील सर्व लोकांचा समावेश होतो. सर्व म्हणजे कोण? देशाचे नागरिक
प्लस त्या देशात आलेले परकीय लोक. मात्र ज्या वेळेला GNPचा विचार होतो त्यावेळेला GNPचा फॉर्म्युला सांगितला तो GNP बरोबर GDP मायनस फॉरेनर्स. येतं लक्षात? म्हणजेच परकीय. याच्यात परकीय वजा केले जातात GNPच्या संकल्पनेमध्ये. ठीक आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला ही भूमिका या बाबी स्पष्ट होतील किंवा झालेल्या असतील, कारण की ते एक संकल्पना आहे, फक्त संकल्पनेच्या आधारे आपण उत्तर कसं शोधायचं हे आपलं विश्लेषणाचं वैशिष्ट्य आहे इतरांपेक्षा. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे GNP होय. यस, पहिलं स्टेटमेंट बरोबर. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो. आता बघा, या ठिकाणी गडबड केली. परदेशी नागरिकांना प्राप्त होतो का? नाही, उलट त्यांना त्या GNPच्या कॉन्सेप्टमधून वजा केलं जात आहे, म्हणून दुसरं कॅन्सल, बी ऑप्शन. तिसरं ऑप्शन, प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते, म्हणजे मार्जिनल इन्कम दर्शवते. आता पर कॅपिटा इन्कम कसं काढतात? आता कॉन्सेप्ट काय आहे दुसरी या ठिकाणी? पर कॅपिटा इन्कम बरोबर टोटल इन्कम ऑफ नेशन अपॉन टोटल पॉप्युलेशन. देशाचं एकूण उत्पन्न भागीला देशातली एकूण लोकसंख्या याचं डिव्हिजन ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला दरडोई उत्पन्न मिळतं, पर कॅपिटा उत्पन्न मिळतं. मात्र मुळात जे मिळतं आहे ते काही परिपूर्ण नाही आहे, तो एक ॲव्हरेज आहे. आपण भागाकार करतोय फक्त, तो एक ॲव्हरेज आहे. म्हणून ती सीमांत उत्पन्न दर्शवतं आहे का? तर नाही, ते सीमांत उत्पन्न दर्शवत नाही आहे, म्हणून सी चूक. मग तुम्हाला चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे, तर त्या चुकीच्या विधानामध्ये कोणतं ऑप्शन आहे? बी आणि सी चुकीचे आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे तुमचं माझं उत्तर आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, कॉन्सेप्ट प्रश्नात काय शोधायचं आहे अयोग्य आहे ते चुकीचं, आणि GNP ही कॉन्सेप्ट समजलेली असली, सीमांत उत्पन्न म्हणजे काय समजलेलं असलं तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर विदाऊट कन्फ्युजन सोडवता येतं. येतं लक्षात? किंवा आणखी एक पद्धत तुम्ही इलिमिनेशन मेथड तुम्ही वापरू शकतात की बी तर नाहीच. येतं लक्षात? बी तर नाहीच एवढं जरी तुम्हाला माहीत असलं तरी बी कशात आहे, तर तुमचं बी या 2 ऑप्शनमध्ये आहे, AB आणि BC. येतं लक्षात? मात्र ए या ठिकाणी येणार नाही, कारण की अयोग्य विचारलेलं आणि ए योग्य आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर 3च येतं. कारण की या 2 याच्यामध्ये वरीलपैकी 3 बरोबर आहे हे तर येऊच शकत नाही, कारण की तुम्ही बी कट केलेला आणि अयोग्य विचारलेलं, आणि या ठिकाणी बी नाही, त्याच्यामुळे हे कट झालं. एकाही ऑप्शनला तुम्ही प्रॉपरली कॉन्सेप्ट लावली तर तुम्हाला उत्तर व्यवस्थित देता येतं. ओके, चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने विचारात घ्या. मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता मानवी विकास कशावर अवलंबून आहे, तर आरोग्यावर, शिक्षणावर आणि राहणीमानाच्या दर्जावर. एवढं तर साधं कॉमन सेन्स वापरू शकतात. किंवा दुसरी गोष्ट, फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे, मानव विकास निर्देशांकामध्ये कसला समावेश होतो. चला, पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या आधारे गणले जाते. आता परत इथं मागचीच कॉन्सेप्ट आली. मागची कोणती कॉन्सेप्ट आली, तर कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी GDP. कोणती कॉन्सेप्ट आहे?
GDP. मात्र GDP नंतर कोणती सांगितली मी? GNP. GNP नंतर कोणती सांगितली मी? NNP. देशातली, येतं लक्षात, देशातलं उत्पन्न या तिघांमध्ये कुठं फक्त देशांतर्गत लोकांचा विचार केला जातोय? देशातल्याच लोकांचा विचार केला जातोय. पहिल्या याच्यात तर परदेशी पण समाविष्ट आहे म्हणून त्यांचं नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यातल्या त्या GNP मध्ये आहे. ओके. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, राहणीमानाचं मोजमाप करायचं आहे तुमच्या देशातल्या लोकांचं, तो तुमच्या दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन गणणार आहात का? GDP काउंट करणार आहात का? तर नाही, कारण की तिच्यामध्ये GDP मध्ये परकीय लोक पण येतात. परकीय लोक वजा करावे लागतील आणि फक्त तुमच्या देशातल्या लोकांचं, तुमच्या देशात राहणाऱ्या आणि प्लस परदेशात तुमचे जे NRIs राहत आहेत, अनिवासी भारतीय राहत आहेत, ते परकीय देशात तर कमवता आहेतच, मात्र त्या देशातून कमवून तुमच्या मायदेशात पैसा पाठवतायत अशा तुमच्या देशातल्या परदेशात राहणाऱ्या नागरिकांना पण तुम्हाला ॲड करायचं आहे आणि तुमच्या देशात राहणाऱ्या परकीय देशांना वजा करायचं आहे. आणि अशा याच्यातून मिळणारी तुमची GNP ची जी कॉन्सेप्ट आहे इज इक्वल टू GNI, ग्रॉस नॅशनल इन्कम. नॅशनल मोजायचं आहे. काय मोजायचं आहे? GNI, नॅशनल. येतं लक्षात? डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत नाही, म्हणून हा शब्द चुकीचा आहे. इथं कोणता शब्द असायला पाहिजे? राष्ट्रीय. कारण की तुम्ही मानव विकासाचा निर्देशांक राष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम मोजत आहात. इथे लक्षात? म्हणून दुसरं विधान चूक आहे. म्हणून फक्त कोणतं विधान बरोबर आहे? फक्त A विधान बरोबर आहे. आता कोणी या प्रश्नाचं विश्लेषण करत असताना म्हणेल की या प्रश्नाचं विश्लेषणाचं किंवा उत्तर देण्याकरता फक्त HDI माहीत असायला पाहिजे, मात्र नाही. मी GDP आणि GNP जरी प्रॉपर माहिती असले तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल, कारण की कशासाठी काय वापरतात याची बेसिक ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज तुम्ही या ठिकाणी करू शकतात. ओके, चला पुढचा प्रश्न. अदृश्य मुली व महिला ही संकल्पना स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते? आता मला या प्रश्नाचं काहीच माहीत नाही असं समजा. अदृश्य म्हणजे काय हो? येतं लक्षात? अदृश्य म्हणजे काय? नाहीसे होणे. अदृश्यचा अर्थ या ठिकाणी काय आहे? तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून साध्या पद्धत नाहीसे किंवा गायब. म्हणजे ते आता आपल्यात नाही. येतं लक्षात? तांत्रिक भाषेमध्ये अस्तित्वात नाही. अदृश्य हा शब्द अस्तित्व नाकारतो असं आपण सोप्या भाषेत समजूया. कोणाचं अस्तित्व नाकारलं जात आहे? मुली व महिला ही एक संकल्पना आहे. कोणत्या बाबींमुळे हे अस्तित्व नाकारलं जात आहे? मुलगाच हवा असण्याची जी प्राधान्यता आहे त्याच्यामुळे मुलीला मुलगाच हवा या हिच्यातून मुलीचा जर गर्भ असला तर त्याला पोटातच मारलं जातं मुलीच्या गर्भाला, गर्भलिंग चाचणी करून. बरोबर आहे का? हो. अपुरी सांख्यिकीय माहिती. आता सांख्यिकीय माहितीमुळे तुम्ही आकडे लपवू शकतात, व्यक्ती नाही लपवू शकत. व्यक्तीचं अस्तित्व नाही नाकारू शकत, व्यक्ती गायब नाही करू शकत. म्हणून अपुरी सांख्यिकीय माहिती हा मुद्दा या ठिकाणी बसत नाही. महिलांचा होणारा बाजार. आता बाजार या ठिकाणी कोणता शब्द वापरलेला इंग्रजी? ट्रॅफिकिंग. म्हणजे त्याला तुम्ही म्हणू शकता स्मगलिंग, ज्याला ह्युमन ट्रॅफिकिंग असं इंग्लिशमध्ये कॉन्सेप्ट आहे. महिलांची बाजार झाला, महिलांची स्मगलिंग झाली, तर महिला नष्ट झाल्यात का? अस्तित्व संपलं का त्यांचं? तर नाही.
म्हणून सी पण नाही. उच्च माता मृत्यू दर, माता जर मृत्यूच पावल्या तर त्यांचं अस्तित्व संपलं ना. मग हे बरोबर आहे. मग कोणत्या बाबींमुळे अदृश्य मुली महिला संकल्पना निर्माण होऊ शकते, तर त्याच्यामध्ये ए आहे आणि डी आहे. मग पर्यायी ऑप्शनमध्ये ए आणि डी आहे का, तर हो, ए आणि डी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 तुमचं माझं उत्तर आहे. काय केलं या ठिकाणी? या ठिकाणी फक्त शब्दांचा अर्थ लावत गेलो. मात्र हा शब्दांचा अर्थ लावण्यासाठी तुम्हाला तेवढी शब्दांची मैत्री करावी लागेल. आणि शब्दांची मैत्री होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करावं लागेल तुमच्या विषयाच्या पुस्तकांचं. त्या विषयाची भाषा, व्होकॅब्युलरी समजून घ्या. प्रत्येक विषयाची स्वतःची शब्दसंग्रह असतो. इतिहासाचे शब्द स्वतःची व्होकॅब्युलरी बाळगतात, विज्ञानाचे शब्द वेगळी व्होकॅब्युलरी बाळगतात, इकॉनॉमीचे शब्द वेगळी व्होकॅब्युलरी बाळगतात. हे जर महत्त्वाचं. आता ही व्होकॅब्युलरी म्हणजेच काय, ते कॉन्सेप्ट आहेत सोप्या भाषेमध्ये. आता ही पण एक कॉन्सेप्टच म्हणावी लागेल ना. मुली आणि महिला, मुली महिला असू शकतात किंवा मुली महिला बनतात, महिला मुली नाही बनत. मुली महिला बनतात, महिला मुली नाही बनत. हा ट्रान्झिशन फेज आहे फिमेलचा. येतं लक्षात? कशामुळे हा ट्रान्झिशन फेज येतो? हा येतो मॅरेजेसमुळे, हा येतो एजमुळे, वयामुळे, लग्नामुळे. कळतंय? संकल्पना समजलं पाहिजे, कारण की तुमच्या विषयाचं नावच अर्थशास्त्र आहे. म्हणून संकल्पनेशिवाय हे विषय समजणं कठीण आहे. फक्त पाठ केला आणि झालं असं या ठिकाणी होत नाही. पुढचं मुद्दा, खालील विधाने विचारात घ्या. ए विधान, भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015. आयोगाचा आवडीचा प्रश्न आहे. येतं लक्षात? कोणता? सिलेबसमध्ये दिलेला आहे तुम्हाला नियोजन. आता कॉन्सेप्ट काय आहे आणि सिलेबसचा पार्ट पण येतो शब्द म्हणजे प्लॅनिंग. नियोजन. मग नियोजनासाठी भारतातली संस्था कोणती होती? प्लॅनिंग कमिशन. कोणती होती? प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोग. कोण होतं? नियोजन आयोग. नियोजन आयोगानंतर भारतात कोणती संस्था आली नियोजन आयोगाच्या जागी? नीती आयोग. येतं लक्षात? कोणती संस्था आली? नीती आयोग. याचं प्रिन्सिपल काय? प्लॅनिंग कमिशन, PC म्हणूया त्याला शॉर्टकट. प्लॅनिंग कमिशन टॉप टू बॉटम काम करत होतं. म्हणजे वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत. मात्र नीती आयोग कसं काम करत आहे? नीती आयोग काम करत आहे बॉटम टू टॉप. ही कॉन्सेप्ट आहे. ही एवढंच होतं मला सांगितलं, ही कॉन्सेप्ट आहे. आता त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा आहे. आयोगाने वारंवार विचारलेला की नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग कधीपासून आला, तर 1 जानेवारी 2015 पासून आला. 2014ला सरकार बदललं आणि नवीन वर्षात पदार्पण करत असताना 2015 पासून म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग अस्तित्वात आलं. कोणाच्या जागी? प्लॅनिंग कमिशनच्या जागी. पुढचं प्रमाणक म्हणजे पहिलं विधान काय झालं ते
बरोबर. प्रमाणक स्थापक नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग इज अ गायडिंग प्रिन्सिपल ऑफ आयोग. नॉर्मेटिव्ह प्रिन्सिपल किंवा नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग काय आहे, तर ते काय देतात, फक्त गाईडलाईन प्रोव्हाइड करतात. गाईडलाईन, ते ॲक्च्युअल प्लॅनिंग नाही करत. ते फक्त सांगतात, ते गाईड करतात, मार्गदर्शन करतात. ॲक्च्युअली प्लॅनिंग कोण करतं? स्थानिक स्वराज्य संस्था करतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळ हे करतात. मात्र त्यांनी ते कसं करावं याचं गायडन्स फक्त नीती आयोग देतं. याला म्हणतात प्रमाणक स्थापक नियोजन. हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. बरोबर आहे. म्हणजे ही पण कॉन्सेप्टच झाली ना. हे जर माहीत असेल तर तुम्हाला समजेल की दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळे ए आणि बी हे तिसरं उत्तर तुमचं या ठिकाणी येणार आहे. पुढचा प्रश्न. पुढील विधाने विचारात घ्या. ए विधान आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007 ते 2008 मध्ये लागू करण्यात, 7-8च्या दरम्यान लागू करण्यात आलं. वित्तीय वर्ष आहे 7-8 असं दिलेलं आहे. आता इथं कॉन्सेप्ट आहे का, तर कोणी म्हणेल आहे, कोणी म्हणेल नाही, पण मी म्हणतो हो, इथं पण कॉन्सेप्ट आहे. कोणती कॉन्सेप्ट आहे? इथं फूड सिक्युरिटी हा शब्द वापरलेला आहे. कोणता शब्द वापरलेला आहे? फूड सिक्युरिटी. याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा. सुरक्षेचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा ॲश्युरिटी म्हणजे शाश्वतता किंवा सोप्या भाषेमध्ये खात्री. ओके. मग पूर्ण राष्ट्राला अन्नाची खात्री द्यायची आहे. पूर्ण तुमच्या देशाला कसली खात्री द्यायची आहे? अन्नाची खात्री द्यायची आहे. प्रत्येकाला अन्न उपलब्धतेची खात्री द्यायची आहे. असं अभियान 7-8 पासून सुरू झालं का? तर हो, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन 2007 पासून सुरुवात झालं. कशासाठी? सर्वांना अन्न उपलब्ध होईल याच्यासाठी. आता सर्वांच्या थाळीत जर अन्न द्यायचं आहे, ही समजा तुमची थाळी आहे, येते लक्षात, आणि हे पदार्थ आहेत, ही थाळी परिपूर्ण असली पाहिजे, तर तुम्हाला भात द्यावा लागेल, त्या भातावर वरण द्यावं लागेल, चपाती द्यावी लागेल आणि नंतर त्याच्यासोबत काही भाजी वगैरे. मग महत्त्वाचे घटक कोणते याच्यामध्ये? भात म्हणजे तांदूळ आहे, वरण म्हणजे डाळ आहे, चपाती म्हणजे गहू आहे. हे जर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना, त्या व्यक्तींना दिलं, सॉरी विद्यार्थी म्हटलं, हे जर तुम्ही त्या व्यक्तींना, देशाच्या राष्ट्रीय सिटिझन्सला उपलब्ध करून दिलं, तरच त्यांना अन्नाची सुरक्षितता दिली गेली असं आपल्याला म्हणता येईल. मग ही थाळी पूर्ण करण्यासाठी तेच 3 पदार्थ महत्त्वाचे आहेत: तांदूळ, गहू, डाळी. याचं उत्पादन जर वाढवलं तरच हा उद्देश साध्य होऊ शकतो. साधा सोपा विषय. म्हणून हे पण स्टेटमेंट बरोबर आणि पर्यायाने दोघंही विधानं बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं माझं उत्तर. तुम्ही वाचतात कसं, तुम्ही शब्द बघतात कसं, येत्या लक्षात, हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय सौर युती इंटरनॅशनल सोलर अलायन्स बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? काय विचारलेलं आहे? बरोबर नाही. म्हणजे कसं विचारलेलं आहे? चूक.
कसं विधान विचार सॉरी कसं विधान विचारलेलं आहे? चूक. आता ज्याला इंटरनॅशनल सोलर अलायन्स वाचलंच नाही आहे त्याला 121 आहे का 21 आहे काय माहिती. म्हणजे ज्याला हे असोसिएशन इंटरनॅशनल सोलर अलायन्स असोसिएशन माहिती आहे त्याला फॅक्ट्स माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून मग 121 पासून गाडी पुढे सरकू शकते. चला, मला हे माहीत नाही. हे विधान म्हणजे 121 आहे का 132 आहे मला माहीत नाही. पण सोलर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स, सोलर म्हणजे जिथं सूर्यप्रकाश उपलब्ध आहे जास्त प्रमाणामध्ये, त्याचा भूगोल तरी मला माहिती आहे का? तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त असे सर्व देश, वाक्य सुरुवातीपासून घेऊया. हे सर्व देश म्हणजे कोणते? या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचे हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये अंशतः व पूर्णतः समाविष्ट आहेत. आता पहिल्यांदा हिच्यामध्ये तुम्हाला कर्कवृत्त काय आणि मकरवृत्त काय हे माहीत पाहिजे. विषुववृत्त येतं लक्षात? विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त यामधला फेजमध्ये तुमच्याकडे जास्तीत जास्त सूर्यकिरण येतात. ही माहिती कोण देतं तुम्हाला? जॉग्राफी. मग भूगोल माहिती पाहिजे या इकॉनॉमीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. मग इथं फक्त काय म्हटलेलं आहे? कर्कवृत्त आणि विषुववृत्त. म्हणजे कर्कवृत्त हे तुमचं येतं लक्षात, हे कर्कवृत्त, हे विषुववृत्त आणि हे मकरवृत्त. इथं विधानामध्ये म्हटलेलं आहे फक्त कोणता भाग? इथं विधानामध्ये म्हटलेलं आहे फक्त कर्कवृत्त आणि विषुववृत्त. का मकरवृत्त येत नाही का? आपण तर जॉग्राफीमध्ये आता नुकतंच बघितलं की कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त हा पूर्ण एरिया जिच्यामध्ये सूर्यकिरण जास्त मोठ्या प्रमाणात परपेंडिक्युलर पडतात, तो या सर्व भागात येणारी देश. येतं लक्षात? मग कर्कवृत्त आणि विषुववृत्त यामध्ये अंशतः आणि पूर्णतः समाविष्ट. हे विधान पूर्णतः बरोबर आहे का? नाही, हे विधान पूर्ण. हिच्यामध्ये कसला समावेश पाहिजे? अजून हिच्यामध्ये आणखी एक शब्द पाहिजे, तो म्हणजे मकरवृत्त. आणि मग तुम्हाला शोधायचं काय होतं? चुकीचं. हे चुकीचं विधान तुम्ही ओळखलं कशाच्या माहितीच्या आधारे? भूगोलाच्या माहितीच्या आधारे. आणि तुम्ही रॉंग केलं. मग पुढचं वाचूच नका ना. एकच विधान आहे इथं, थोडे ना 1 आणि 2, 2 आणि 3 असे कॉम्बिनेशन दिलेले. येतं लक्षात? तरी पण माहिती करता आपण बघून घेऊया. भारताचे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी होते त्यावेळेला. त्यांनी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांनी संयुक्तपणे युती केली पॅरिस ॲग्रीमेंटद्वारे. बरोबर? युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे. पॅरिस ॲग्रीमेंट बोललो त्याच्यामुळे पॅरिस आलं. नरेंद्र मोदी आल्यानंतर आलं म्हणजे 14च्या एंडिंगपर्यंत तर सरकार स्थापन झालं, म्हणजे 15 वर्ष उजाडलं असेल. ओके, 15 साल पण बरोबर आहे. दॅट्स इट. ओके, चलो नेक्स्ट. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ची उद्दिष्टे कोणती? आता याचं उत्तर देण्यासाठी, आता ही कोणती आहे? योजना. आता या योजनेमध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले आहेत, महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा, महिला सक्षमीकरण, अतिरिक्त रोजगार निर्मिती. इथं कोणताही आकडा नाही, कधी सुरू झाली, काय झाली, किती लाभार्थी आहे वगैरे 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 वगैरे, हे काहीच देण्यात आलेलं नाही. बरोबर? मग तुम्हाला या योजनेचं येतं लक्षात ब्रीदवाक्य तरी माहीत आहे का? तर या योजनेचं ब्रीदवाक्य आहे स्वच्छ ईंधन, बेहतर जीवन. म्हणजे स्वच्छ इंधनाचा पुरवठा करून
आयुष्य काय करायचं आहे, चांगलं करायचं आहे, म्हणजे आरोग्य चांगलं करायचं. म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी ब्रीद वाक्यावरून बरोबर आहे. ब्रीद वाक्य कशाचं रिफ्लेक्शन असतं, ती योजना कशासाठी आहे याचं एक प्रतिबिंब असतं ते घोषवाक्य म्हणजे. ओके. तसंच एक योजना आहे PMJDY, प्रधानमंत्री जनधन योजना. कोणती योजना? जनधन योजना. या योजनेचं ब्रीदवाक्य आहे मेरा खाता भाग्य विधाता. म्हणजे हे खातं कोणाचं आहे? हे खातं व्यक्तीचं आहे. व्यक्तीचं भविष्य कशाने चांगलं होईल, भाग्य चांगलं उजळेल, तर देशामध्ये असणाऱ्या बँक व्यवस्थेमध्ये त्यांनी जर खातं उघडलं, सेविंग वगैरे केली, तर त्याचं भविष्य सिक्युअर राहू शकेल. हे रिफ्लेक्शन हे घोषवाक्य देत आहे या ठिकाणी, मेरा खाता भाग्य विधाता. तसंच हे ब्रीदवाक्य उज्ज्वला योजनेचं स्वच्छ इंधन बेहतर जीवन, आयुष्य बेहतर होईल. आयुष्य बेहतर कधी होईल? जर आरोग्य चांगलं असेल तर आरोग्यात सुधारणा. म्हणून पहिलं विधान बरोबर. बरं, या योजनेमध्ये केलं काय? उज्ज्वला योजनेमध्ये तर घरगुती वापरासाठी LPGचे सिलेंडर्स दिले. कोणाला दिले? सर्वांना दिले का? नाही. ज्यांच्याकडे LPGचे सिलेंडर नव्हते त्यांना दिले. प्लस अशा व्यक्तींना प्राधान्याने दिले जे स्वतःचा स्वयंपाक कशावर बनवतात? लाकूड फाटे जाळून, गवऱ्या जाळून. येतं लक्षात? आणि त्यातून काय होतं? प्रदूषणही होतं. येतं लक्षात? प्रदूषणही होतं, त्या महिलांचं आरोग्यही धोक्यात येतं. येतं लक्षात? आता बघा, मी थोडक्यात एक मुद्दा तुमच्यासमोर मांडतो. महिला आहे, ती एक गृहिणी आहे. त्या गृहिणीवर कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंबाची कोणती जबाबदारी आहे? तर स्वयंपाकाची जबाबदारी आहे. नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत वेळोवेळी जे काय अन्न बनवावं लागतं, ही जबाबदारी कोणाची आहे? तर या महिलेची आहे, त्या कुटुंबातील स्त्रीची आहे, त्या गृहिणीची आहे. आता हा स्वयंपाक कशावर बनतो आहे? लाकूड जाळून. कारण की यांच्याकडे LPGचं सिलेंडर नाही, कारण की ते घेऊ शकत नाही. कारण की त्यांची आर्थिक कपॅसिटी नाही तेवढी. मग लाकूड जाळून ते त्यांचा स्वयंपाक. मात्र लाकूड जाळल्यामुळे धूर होतो. हा धूर या महिलांच्या सतत संपर्कात आल्यामुळे त्यांना श्वसनाचे आजार होतात. कसले आजार होतात? श्वसनाचे आजार होतात. आणि त्याच्यामुळे ते वारंवार काय पडतात? आजारी पडतात. म्हणजे त्यांच्याकडे आरोग्य समस्या निर्माण होतात. आरोग्य समस्या निर्माण झालं तर दवाखान्याचा खर्च वाढतो. दवाखान्याचा खर्च काय होतो? वाढतो. पर्यायाने ती जर गर्भवती स्त्री असेल तर तिच्या गर्भाच्या आरोग्याला पण धोका निर्माण होतो. बघा, केवढी मोठी सायकल आहे. आता हे ज्या वेळेला दवाखान्यात जातील, हे गरीब कुटुंब आहे, यांना स्वस्तात इलाज जर द्यायचा असेल, सरकारी दवाखान्यात जर त्यांना स्वस्तात इलाज द्यायचा असेल, तर सरकारचा
डॉक्टर प्लस औषधी याचावरचा खर्च सरकारचा स्वतःचा देखील वाढतो. ओके. मग ही सर्व एक समस्या या एका घटकाच्या जागी जर LPGचं सिलेंडर दिलं तर ही सगळी प्रभावित करता येऊ शकत नाही का? तर 100% प्रभावित करता येऊ शकते. आणि म्हणून येतं लक्षात, आणि म्हणून आपल्याला या गोष्टी महत्त्वपूर्णरित्या आहेत. योजना फक्त अभ्यासायची नाही आहे, कॉन्सेप्ट काय आहे, कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. महिला सक्षमीकरण करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे का? नाही. आपण सगळी सायकल बघितली. रोजगार निर्माण होतोय का तिच्यामध्ये? कोणाला कामाला लावलं जात आहे का? तर नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन फक्त बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 A ओनली. ओके, चलो. पुढचा प्रश्न आहे गॅट. गॅटचा लॉंग फॉर्म पण दिलेला आहे. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. संबंधात पुढील विधाने विचारात घ्या. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. पूर्वला एक संस्थेबद्दल प्रश्न येतो. मग त्या कोणकोणत्या आहेत? त्याच्यापैकी एक आहे वर्ल्ड बँक, एक आहे IMF, येतं लक्षात, एक आहे WTO, एक आहे युनो, त्याच्यानंतर आहे युनिसेफ. या काही महत्त्वाच्या संस्था आहेत. याचा तुम्हाला अभ्यास करूनच ठेवावा लागेल. याच्यावर प्रश्न येतो. आणि त्याचा इतिहास, की वर्ल्ड बँक डायरेक्ट वर्ल्ड बँक झाली का, की त्याच्या अगोदर कोणती दुसरी संस्था होती? ठीक आहे. आता बघा, पहिलंच गॅटची स्थापना 1948. कारण की या गॅटचं रूपांतर नंतर 1995ला कशात झालं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये झालं, WTO मध्ये झालं. तसंच WTO सारखी एक संस्था या ठिकाणी लिहायची राहिली, WHO. कोणती? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ही संस्था कधी गाजली सर्वात जास्त? 2020 ते 2023 पर्यंत. कशामुळे? कोरोना. हू वगैरे जे म्हणायचे ना, WHO ती हीच. तसंच गॅटचं रूपांतर 95 साली कशात झालं? WTO. मात्र WTOच्या अगोदर काय होतं? गॅट. मग याचा मुळावर इतिहासावर प्रश्न आला. ती गॅटची स्थापना 48ला झाली का? तर हो. फॅक्ट्स अँड फिगर माहीत पाहिजे. सुरुवातीच्या काळात गॅटचे 23 सदस्य होते. यस. WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे. म्हणजे WTOच्या अगोदर ती संस्था गॅट म्हणून काम करत होती. यस, बरोबर. आता पुढचं शेवटचं विधान आहे. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते. याच्यामध्ये गडबड अशी केली यांनी हा शब्द टाकून, ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासन करते का? तर प्रशासन नाही करत. काय करत नाही? प्रशासन करत नाही. ते फक्त फॅसिलिटेट करते. ती काय करते? मदत करते. कशानुसार? नियमांनुसार व्यापार होण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर्ल्ड वाईड लेवलला जो
ट्रेड चालतो त्याच्याबद्दल विचार करते किंवा त्याच्याबद्दल ते काम करते. द्विपक्षीय हिच्यावर काम करत नाही, ती फक्त बहुपक्षीय व्यापारावर काम करते. दोन देशाच्या मध्ये जर काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमधून काही ते टर्म्स अँड कंडिशन ठरवल्या गेल्या असतील आणि त्यांनी जर त्याच्यानुसार व्यापार करायचं ठरवलं असेल तर त्याच्यामध्ये WTOचा काही रोल बनत नाही. म्हणून हे दोन शब्द महत्त्वाचे या ठिकाणी ठरले. कोणते? द्विपक्षीय चुकीचा ठरला आणि ॲडमिनिस्ट्रेशन चुकीचं ठरलं. मग योग्य विधान कोणतं आहे? ABC. पर्याय क्रमांक 3 ABC. चला पुढचा प्रश्न. भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? आता हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, याचं उत्तर कॉन्सेप्टने नाही देता येणार. कधी सुरू झाला तर 4ला सुरू झाला हे त्याचं योग्य उत्तर आहे, ते माहीतच असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणती कॉन्सेप्ट नाही. आता बघा, डिमॉनिटायझेशन विमुद्रीकरण कशासाठी केलं होतं? काय केलं होतं? अधिकच्या चलनाच्या नोटा, अधिक मूल्याच्या नोटा कोणत्या होत्या? 500 आणि 1000 रुपयाच्या रद्द करण्यात आला. ज्या वेळेला रद्द करण्यात येतं त्यावेळेला म्हणतात त्याला विमुद्रीकरण. याला काय म्हणतात? विमुद्रीकरण. म्हणजे चलनातून नोटा किंवा संबंधित चलन काढून टाकणे, और त्याला आपण म्हणू शकतो रद्द करणे. ही काय झाली मित्रांनो? ही झाली विमुद्रीकरणाची कॉन्सेप्ट. ही काय झाली? कॉन्सेप्ट. आता ते का केलं जातं? तर फेक किंवा जाली नोटा किंवा जाली करन्सी चलनाची समस्या सोडवण्यासाठी. म्हणजे फेक करन्सी, टेम्पर्ड करन्सी, जाली नोटा याचं अर्थव्यवस्थेमध्ये प्रमाण वाढलं तर अंतिम उपाय काही राहत नाही. मग त्यावेळेला डिमॉनिटायझेशन हा अंतिम पर्याय असतो, अंतिम असतो हा, तो लक्षात ठेव. ओके. मग या ठिकाणी चलनाच्या संदर्भात ब गटामध्ये कोणतं ऑप्शन स्पष्ट दिसतंय तुम्हाला? चलन या ठिकाणी एकाच ऑप्शनमध्ये दिसतंय आणि ते ऑप्शन आहे 2. एकाचं 2. एकाचं 2 असणारे 2 ऑप्शन आहे, 3 आणि 2. म्हणजे पुढे सरकावं लागेल. हे तर कळ झालं. नवा बेनामी कायदा. बेनामी या ठिकाणी एक शब्द काढून टाकला यांनी. बेनामी संपत्ती कायदा आहे. याचं पूर्ण नाव काय? बेनामी संपत्ती कायदा. कशासाठी असेल हा बेनामी संपत्ती कायदा? तर काही लोक बेनामी संपत्ती का विकत घेतात? त्यांचा काळा पैसा लपवण्यासाठी. म्हणजे बेनामी संपत्ती कायदा कशासाठी आहे? तर ब्लॅक मनी, काळा पैशासाठी आहे. काळा पैशा संदर्भात या ठिकाणी कोणतं ऑप्शन दिसतंय? ऑप्शन नंबर 1 दिसतंय. म्हणजे 2चं 1, 2चं 1, दोघं ठिकाणी 2चं 1 आहे. तिसरं परत बघावं लागेल. दिवाळखोरी कायदा, बँकरप्सी. येतं लक्षात? बँकरप्सी, दिवाळखोरी. जास्तीत जास्त रित्या बँकरप्सी कोणासाठी हा कायदा आहे? तर कंपनीसाठी आहे, उद्योगांसाठी आहे.
उद्योग व्यवसायांसाठी आहे. कारण की यांची कर्ज साधी नसतात ना. 1000 कोटी 2000 कोटी अशी मोठाली कर्ज असतात, ज्याच्यातून एक अख्खी बँक बुडू शकते एखाद्याने जर कर्ज बुडवलं तर, एखाद्या उद्योगपतीने फक्त. कारण की त्या बँकेचं जेवढं उत्पन्न, कष्टाची कमाई शेवढी सगळी त्यांनी त्या एका बँकवाल्याला एका व्यावसायिकाला कर्ज म्हणून वेगवेगळ्या टप्प्यात दिलेली असू शकते. कारण की त्या कर्जदार असणाऱ्या त्या बँकेची किंवा उद्योगाची मागणीच तेवढ्या पैशाची आहे. मग दिवाळखोरी कायदा जर एखाद्याने सांगितलं, एखादी बँकेकडून त्यांनी पैसा घेतला, बँकेकडून कोणी पैसा घेतला, उद्योग व्यवसायाने पैसा घेतला, आणि बँक ज्या वेळेला त्यांच्याकडे पैसे मागायला गेले त्यावेळेला ते म्हटले की आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही काहीही करा. मग याच्यातून मार्ग बँका बुडू नये याच्यासाठी त्या उद्योगांवर रीतसर आणि वेळेवर कारवाई झाली पाहिजे, म्हणून अशा प्रकारचे कायदे आहेत. दिवाळखोरी कायदा सीच ऑप्शन. कशासाठी? 4साठी. सी मध्ये ऑप्शन 4 कुठं आहे? 2 मध्ये आहे की 3 मध्ये? तर 3 मध्ये आहे. म्हणजे आपण प्रॉपरली परत पोहोचलो 2 पर्यंत. पुढचा आहे आधार कायदा. आधार कायदा कशासाठी? आधार सगळीकडे लिंक का केलं? कारण की तुमची माझी जे अनुदान आहे, तर मग ते गॅसचे सिलेंडरचं असो, तुमची स्कॉलरशिप असो विद्यार्थ्यांची, ती तुमच्या अकाउंटला जमा करण्यासाठी अनुदान, बँक फायनान्शियल असिस्टन्स, येत्या लक्षात. तुमच्या बँकेच्या खात्याशी आधार लिंक केलं, शेतकऱ्यांपासून तर सरकारी नोकर कर्मचाऱ्यांपर्यंत. कशासाठी? जर तुम्ही उद्या उठून तुमचा गट शेतकरी जर काही अडचणीत आला तर त्याच्या बँकेमध्ये काही मदत पोहोचवावी म्हणून त्याचा आधार लिंक असलं तर सरळ त्याच्या खात्यामध्ये टाकता येईल, म्हणून त्या आधार आणि बँक अकाउंट लिंक पाहिजे. म्हणून अनुदानांचं तर्काधिष्ठित वितरण करण्यासाठी आधार कायदा आहे. एवढं. जर तुम्हाला जनरली आजूबाजूला जे तुमच्या घरात व्यवहार चालत आहेत आधार लिंक केलं, तर एवढं जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही अनुदानाचा पर्याय हा डी-साठी निवडाल. आणि डी-साठी तिसरा पर्याय याच्यामध्ये 3 मध्ये आहे की 4 मध्ये? 2 मध्ये आहे. तर 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. एक एक याचं पोस्टमॉर्टम केलं. पहिले डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर ते का होतं ते पाहिलं, त्याच्यानंतर प्रत्येक कायद्याच्या संदर्भात काय तसे एक्सप्लेनेशन आहेत ते बघण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. पुढं, राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प कधी सुरू करण्यात आला? 2015 मध्ये. आता अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न कशातून सॉल्व्ह होतील? प्रकल्प वगैरे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. तुम्हाला ती इन्फॉर्मेशन माहीतच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला याच्या प्रश्नांचं उत्तर देता येणार नाही. बालमजूर प्रकल्प 15 मध्ये सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत नव्हते. आता बाल म्हटलं ना, तुम्ही याला जर बरोबर म्हणताय तर मग बालाचं बालक येतं लक्षात. बालकाची व्याख्या काय आहे भारतीय कॉन्स्टिट्यूशननुसार? 9 ते 14 वर्ष. दॅट्स इट. 9 ते 14 वर्ष याच्यात बाल बसले, बरोबर. मजूरमध्ये श्रमिक येतात, मजूर येतात, बरोबर. बालमजुरामध्ये हे दुसरं विधान, सुटलेलं कामगार व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येतं, ओके, राईट. त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवृत्ती. आता त्यांना जर तिथून सुटका करून दिली, आता ते लोक काही आनंदाने काम करता नाही तिथं, येतं लक्षात. त्यांना काही हौस नाही त्या ठिकाणी, पण त्यांना काय हवं आहे? पैसा हवा आहे. पैसा कशासाठी हवा आहे? मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी. फूड, शेल्टर, क्लोथ, अन्न, वस्त्र, निवारा तर करायचं आहे, पण सोबत शिक्षण पण घ्यायचं आहे. आणि शिक्षण जर त्यांनी घेतलं तर त्यांचं या दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून मुक्तता होऊ शकेल. म्हणून त्यांना शिकण्यासाठी त्या मुलांना पाठ्यवेतन दिलं जातं. कोणाला? ज्यांना या प्रोजेक्टपासून बाहेर काढून मुक्त केलेलं आहे. येतंय लक्षात. आणि म्हणून हे तिघही विधानं या ठिकाणी फिट बसतात, म्हणून वरीलपैकी सर्व. बट डिस्क्लेमर तुम्हाला ऑलरेडी दिलं, फॅक्च्युअल डेटा इन्फॉर्मेशन इज मस्ट.
नाही तर 1 अंक तुमचा घात करू शकतो. 9च्या जागी 10 देऊन टाकलं, विषय संपला. 15च्या जागी 16 करून टाकलं किंवा 14 करून टाकलं वर्ष, प्रश्न चुकला. फॅक्ट्स माहीतच पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही कॉन्सेप्टचा आधार नाही घेऊ शकत. फॅक्ट्स इज फॅक्ट्स. परत तसं सन 2018 भारताचा SDG निर्देशांक असं दर्शवतो की SDG म्हणजे काय, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता मला सांगा, शाश्वत म्हणजे काय? म्हणजे आजची गरज किंवा आवश्यकता भागवून पुढील पिढीसाठी संसाधनं आणि विशेष करून नैसर्गिक संसाधनं सुरक्षित आणि शुद्ध स्वरूपात ठेवणे म्हणजे शाश्वत होय. आता ही काय तुमची कॉन्सेप्ट. नाही तर चाललंय SDG करताय, त्याचे नंबर पाठ करताय, त्याचं सगळं करताय, मात्र कॉन्सेप्टच माहीत नाही. तुम्ही गोत्यात येणार, अडचणीत येणार. आता इथं फॅक्ट्स तर येतेच आहे. फॅक्ट्स काय, 57 निर्देशांक, भारताचा क्रमांक 57 आहे त्या निर्देशांकामध्ये. सो ओके, राईट. कारण की इथं सर्व काय निवडायचं आहे, बरोबर निवडायचं आहे. आता समजूया मला हे माहीत नाही, काय वेळा करता बाजूला. आता मात्र दुसरं विधान जे आहे 2018चा विचार करतोय, महाराष्ट्र राज्य म्हणजे आपलं राज्य आघाडीच्या गटात समाविष्ट आहे. आता या व्याख्येत माझी महाराष्ट्र राज्याची परिभाषा बसतच नाही. आपल्याकडे सोलरचा जास्त वापर चालू आहे का? नाही. आपल्याकडे इंधनासाठी, सोप्या भाषेत सांगतो, इंधनासाठी सोलर एनर्जी, विंड एनर्जीवर जास्तीत जास्त डिपेंडंट आहेत का? नाही. सर्वात जास्त थर्मलवर आपण डिपेंडंट आहोत, औष्णिक ऊर्जेवर. मग प्रदूषण तर होतच आहे ना. येतं लक्षात? मग महाराष्ट्र आघाडीवर असण्याचं आणि त्याही एवढ्या मोठ्या शाश्वत विकासाची ह्याच्यात हे शक्य नाही. महाराष्ट्र मार्गक्रमण करतोय, पण अजून एवढं आघाडीच्या गटात जाऊन बसेल एवढी परिस्थिती महाराष्ट्राची नाही. चला पुढचं, उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम. जिथं महाराष्ट्र स्वतःच्या राज्याबद्दल आपण या डेफिनेशनबद्दल खात्री नाही आहे आपल्याला, आणि हे उत्तर प्रदेश कुठं उत्तम बनून जाणार आहे, त्याच्यामुळे दुसरं तर नाहीच नाही. मग काय बरोबर निवडायचं आहे? मग आपल्याला एकच बरोबर वाटतं आणि हे फक्त दिलेलं आहे का? तर यस, म्हणून ऑप्शन क्रमांक 1. कशावर शोधलं? फक्त आणि फक्त कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होती म्हणून. चला पुढची. मगाशीच आपण चर्चा केली प्रधानमंत्री जनधन योजना, PMJDY. कॉन्सेप्ट काय याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे फायनान्शियल इन्क्ल्युजन. आणि तुम्हाला सिलेबसला काय आहे? तुम्हाला मला सिलेबसला दिलेला आहे फक्त इन्क्ल्युजन, फायनान्शियल नाही. बट PMJDY प्रधानमंत्री जनधन योजना ही समावेशनाची योजना आहे, स्कीम आहे, योजना आहे. कोणती योजना आहे? वित्तीय समावेशन. नुसतं सिलेबस आणि सिलेबसचा शब्द आणि ती शब्दाची कॉन्सेप्ट जरी माहिती असली तरी या प्रश्नाचं उत्तर देता येतं. चला, वित्तीय समावेशन आहे, बरोबर आहे. त्याचं ब्रीद वाक्य मगाशीच सांगितलं, मेरा खाता भाग्य विधाता.
म्हणजे माझं अकाउंट माझं फ्युचर सर्वाईव्ह करू शकतं किंवा करेल. त्याच्यासाठी गरिबांचं खातं, ज्यांचं बँक अकाउंट बँकेमध्ये नाही अशांना फ्री ऑफ कॉस्ट सरकारने या योजनेच्या माध्यमातून खाती उघडी करून दिली. म्हणजे जे नव्हते त्यांचं इन्क्ल्युजन केलं, म्हणून याला इन्क्लुझिव्ह म्हणतात. हे कशासाठी केलं सरकारने आगाऊपणा? तर लोकांना बँकेमध्ये जाऊन बँकेच्या माध्यमातून सेविंग करण्याची सवय पडावी म्हणून. सेविंग कशासाठी करावी? कारण की ते डिपेंडंट राहणार नाही. ते भविष्यात काही अडचणी आल्या, जर त्यांनी वेळोवेळी पैसा जमवून ठेवला, सेविंग करून ठेवली, बचत करून ठेवली, तर त्यांना त्यांच्या संकटाच्या वेळेला कोणावरही अवलंबून न राहता ते स्वतःची सेविंग वापरू शकतील. ही काय झाली? ही त्या बाबतीत अकाउंट उघडून त्यांना साक्षर करायचं आहे सेविंगच्या बाबतीमध्ये, म्हणून याला म्हणतात वित्तीय साक्षरता. समावेशन कशासाठी करायचं आहे? तर वित्तीय साक्षरतेसाठी करायचं. फक्त साक्षर करून बँकेत अकाउंट उघडलं की खूप छान होतं, तुमचं भविष्य चांगलं होतं, मग तुम्हीच बचत करा, असं चालणार नाही. लोकांवर ढकलून मग त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. मग प्रोत्साहन देण्यासाठी पुढचं प्रोत्साहन दिलं गेलं विम्याचं कवच. तुम्हाला बँक अकाउंट पण ओपन करून दिलं. ते कसं ओपन करून गेलं? फ्री, मोफत. सोबत तुम्हाला काय दिलं? रुपे डेबिट कार्ड दिलं. म्हणजे तुम्हाला डिजिटल स्वरूपात आणलं. येतं लक्षात? डेबिट कार्ड उपलब्ध करून दिलं, जेणेकरून तुम्ही बँकेत प्रत्येक वेळेला रांगा न लावता तुमच्या कार्डमधून ATMमधून पैसे काढू शकतात. वेळेची बचत होऊ शकते. संकटकाळी रात्री अपरात्री मदत घेऊ शकतात. तुमच्या स्वतःच्या पैशांची वापरू शकतात. नाही तर रात्री काम पडलं, बँक सकाळी उघडणार आहे, त्याच्यामुळे इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं. सगळ्यांकडे उपलब्ध झाले, आताच प्रत्येकजण डेबिट कार्ड वापरतोय. बरं, याच्याकरता त्यांना प्रोत्साहन सरकारकडून काय प्रोत्साहन दिलं गेलं? तर विमा दिला गेला. 1 लाखाचा विमा, 1 लाख ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. एक लाखाचा अपघाती विमा. आता त्याला विमा काढण्याची गरज नाही. बँकेचं अकाउंट ओपन केलं, ते व्यवस्थित ऑपरेट ठेवलं, तर त्याला 1 लाखाचा विमा सरकारकडून देण्यात येतोय. मग याच्यात पीक विमा येतो का? नाही ना, पीक नाहीये. जनधन योजना आहे. प्रधानमंत्री कृषी धन योजना नाहीये. ॲग्रिकल्चरल स्कीम नाहीये. लोकांची आहे, वैयक्तिकची आहे, इंडिव्हिज्युअलची आहे. पीक विमा नाही, वैयक्तिक विमा आहे. कारण की इथं दोघं ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. हिच्यात पण विमा आहे, हिच्यात पण विमा आहे. मात्र विमा कोणता आहे? व्यक्तीचा. ॲक्सिडेंटल लाईफ इन्शुरन्स आहे. क्रॉप इन्शुरन्स नाहीये, पीक विमा नाहीये. त्याच्यासाठी पिकासाठी कृषी क्षेत्रातली फसल विमा योजना वेगळी आहे, म्हणून हे नाही या योजनेशी संदर्भात. म्हणून ABC बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3. ओके, चलो नेक्स्ट. संसद आदर्श ग्राम योजना खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? म्हणजे काय शोधायचं आहे? चूक विधान शोधायचं आहे, रॉंग शोधायचं आहे. आता जिथं तुम्हाला रॉंग सापडलं तिथं थांबावं लागेल की नाही? कारण की 1, 2, 3 च्या स्वरूपात दिलेलं आहे, ABCDच्या स्वरूपात नाही दिलेलं आहे. कारण की ABCDच्या स्वरूपात दिलं की पुढे कॉम्बिनेशन A and B, B and C, समथिंग लाईक दॅट. त्याच्यामुळे जिथं कुठं पहिल्या हिच्यात चूक सापडली की तिथंच थांबा. वेळ कशाला घालवताय? कारण की चुकीच्या मध्ये एकच उत्तर आहे. चला पुढं. एक ट्रिक सांगितली. चलो,
संसद आदर्श ग्राम योजना पेपर कोणता डिस्कस करतोय मित्रांनो? आपण पेपर डिस्कस करतो आहे 2020चा. 2020चा पेपर कधी झाला होता? 2021ला. 2020चा पेपर कधी आला होता? 2021ला. कशामुळे? कोरोनामुळे काय होतं? लॉकडाऊन होतं. त्याच्यामुळे सरकारकडे कशाची कमतरता होती? पैसा. आणि त्याच्यामुळे सरकारने या संसद आदर्श ग्राम योजनेसारख्या योजनांवरचा खर्च काय केलेला होता? कट केलेला होता, कपात केलेली होती. म्हणून हा प्रश्न 2020च्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षेत विचारला गेला. जे मुद्दे चर्चेत आहे, ज्या मुद्द्यांबद्दल सरकारच्या राष्ट्रीय, राज्य, स्थानिक पातळीवर निर्णय घेतला गेला, त्याचे परिणाम जर तुमच्या माझ्या देशावर उमटत असतील तर तुम्हाला मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. तुम्ही अधिकारी होणार आहात. तुम्ही काही नगरसेवक बनणार नाही आहेत की त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं काय ना नसलं काय, काही फरक पडणार नाही. तुम्हाला फरक पडेल, छोट्या छोट्या गोष्टींचा फरक पडेल. कारण की तुम्ही राजकारणी नाही, तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार आहात. सप्टेंबर 2016 मध्ये सादर करण्यात आली म्हणजे इथं वापरलं इंट्रोड्यूस. तर सर्वप्रथम तुम्हाला आता कोणतीही योजना असतील तिच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन माहीत असली पाहिजे. तर याच्याबद्दलची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अशी आहे की ती 2014ला इंट्रोड्यूस करण्यात आली, नवीन सरकार जसं आलं तसं. ओके. त्याच्यामुळे 2014ला ही योजना सुरू झाली असेल तर इथं 2016 दिलं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. मात्र चुकीचंच निवडायचं आहे म्हणून हे उत्तर आहे. मग मी पुढे का बघू? येतं लक्षात? हा भाग महत्वाचा आहे. ठीक आहे. आता पुढचं, इथं पॉलिटिकल नॉलेज तुम्हाला आहे का? पॉलिटी, राज्यव्यवस्थेचं. संसद म्हणजे काय? संसद म्हणजे राष्ट्रपती प्लस लोकसभा प्लस राज्यसभा सदस्य. या दोनही गृहात बसणाऱ्या सदस्यांना काय म्हणतात? खासदार. मग दुसरं विधान, खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल व्हिलेज विकसित करू शकतात. व्हिलेज म्हणजेच ग्राम किंवा ग्रामीण भाग. आहे का ग्रामीण भाग? आहे, बरोबर. यामध्ये भारतातील 2500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. जवळपास 512 ते 515 सदस्य तुमचे लोकसभेचे आहेत. 250 सदस्य तुमचे राज्यसभेचे आहेत. जवळपास तुमचे 762च्या आसपास खासदार आहेत. 2 पहिल्यांदा 1 नंतर 2 जरी प्रत्येकाने केली तरी ते 2200च्या वरती जातात. आणि म्हणून अप्रॉक्सिमेट यामध्ये भारतातील 2500 पेक्षा जास्त खेडी समाविष्ट आहेत. पॉलिटीच्या नॉलेजवरून जातोय बरं, इकॉनॉमीच्या नाही. वरीलपैकी एकही नाही, हे तर येणारच नाही कारण की पहिलंच चुकीचं काढून ठेवलंय. आलं लक्षात? तर मित्रांनो, हा होता आपलं 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचं भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या संदर्भातलं ॲनालिसिस. शिवाय अकॅडमीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. त्यामधले कोर्स एक्सप्लोअर करा. खूप कमी किमतीला कोर्स आहे, 50 रुपयापासून 99 रुपयापासून. ठीक आहे. तर 2-3 हजारापर्यंत ते कोर्स एक्सप्लोअर करा. काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच. आजचं लेक्चर